हॅलो, हाय, नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आज आपण ह्या सुंदरसा हे बघा, हा कपडा तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती डिझाईन आहे, खूप सुंदर अशी डिझाईन आहे कुदरीची. तर या कपड्यापासून आपण आज छोटंसं छान असं पाकिट बनवणार आहोत पैसे ठेवण्यासाठी 2 खणांचं. तर त्यासाठी आपण हे बघा कपडा घेतलेला आहे. हे मेन फॅब्रिक आहे, तुम्ही बघू शकता. याची क्वालिटी खूप छान आहे आणि डिझाईन पण आहे आणि मागे पण त्याला डिझाईन आहे आणि समोरून पण डिझाईन आहे. असं हे दोन्ही साईडने सेम आहे. तर हा मेन फॅब्रिक मध्ये कॅनव्हास पेपर आणि त्याच्याखाली अस्तर असे आपण हे पीस कट करून घेतलेले आहे. तर याची उंची आणि रुंदी तुम्हाला सांगते. याची उंची जी आहे ती आहे 8.5 इंच आणि याची रुंदी जी आहे ती आहे 7 इंच. असे आपण हे 3 पीस कट करून घेतलेले आहे. तर आपण त्यांना आता क्विल्टिंग करून घेणार आहोत. कॅनव्हास पेपर आतमध्ये टाकल्याने आपलं जे पाकिट आहे त्याला असं कडक पण येईल आणि छान फिनिशिंगमध्ये आपलं पाकिट रेडी होईल. खूप सुंदर डिझाईन आहे कपड्यावरती. असं कपड्याचं पीस जर तुमच्याकडे शिल्लक असेल छोटंसं, तरीसुद्धा तुम्ही हे पाऊच बनवू शकता घरच्या घरी. चारी बाजूने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओला मला भरपूर कमेंट येत आहेत की ताई, मशीनला मोटर बसवून घ्या, तुमचं काम सोपं होईल, तुमचे पाय दुखणार नाही. ते तुमचं सगळं ठीक आहे, पण माझ्या घरी ना लाईटची फिटिंग नाही. म्हणजे आमच्या घराचं बांधकाम अजून बाकी आहे, त्याच्यामुळे लाईटची फिटिंग केलेली नाही आहे. त्याच्यामुळे मग मी मोटर वगैरे सध्या घेतली नाही. हे बघा, आपण याला छान अशी क्विल्टिंग करून घेतलेली आहे. आता हे जे एक्स्ट्राचा पार्ट आहे ना, तो आपण कट करून घेऊ. आपण मध्ये त्याला क्विल्टिंग केली नाही आहे, ती यासाठी की आपल्यामध्ये खूप छान डिझाईन आहे आणि त्याच्यावरती जर आपण शिलाई लावली तर मग ते डिझाईन चांगली दिसणार नाही त्याच्यामुळे. आणि छोट्याशा पाकिटाला आपल्याला पूर्ण क्विल्टिंग लावायची काही गरजसुद्धा नसते. तुम्ही चारी बाजूने जरी स्टिचिंग केली तरी भरपूर जाईल. तर हे बघा, हे असं छानसं आपलं हे क्विल्टिंग करून आता आपल्याला काय करायचं आहे, याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. तर हे असं एकावर एक ठेवून घ्यायचं बरोबर आणि याचा सेंटर काढून घ्यायचं. सेंटर काढून घेतल्यानंतर आपल्याला इथून वरच्या बाजूने 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. हे बघा, आणि ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची. इकडून पण बघू आपण 1.5 इंच आहे का बरोबर. तर इकडून थोडं जास्त झालेलं आहे बघा. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण इथून कट करून घेऊ. हे बघा, कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती ही जी चैन आहे ती अटॅच करायची आहे. हे असं स्टिच केल्यानंतर ही चैन अशी इकडे पलटी होईल. थोडी एक्स्ट्राच घेतली आहे मी रनर इन्सर्ट करण्यासाठी. तर इथे आपण चैन अटॅच करून घेऊ. सरळ भागावरती उलट चैन ठेवायची आहे. हे बघा, ही चैन इथे अटॅच झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हिला टाप स्टिच देऊन घ्यायची आहे. बघा, अशी याच्यावरती बॅक साईडला आपण याच्यावरती टाप स्टिच देऊन घेऊ. हे बघा, दाब स्टिच देऊन घेतली आपण. आता काय करायचं, हा जो वरचा पार्ट आहे तो याच्यावरती जॉईन करून घ्यायचा. तर सरळ भागावरती आपण हा उलट भाग ठेवत आहोत. बरोबर इक्वल आहे का बघून घ्यायचं. बरोबर इक्वल आहे बघून घ्यायचं आणि याच्यावरती हे स्टिच करून घ्यायचं.
अशा पद्धतीने हे स्टिच करून झालेलं आहे. आता हा पार्टसुद्धा आपण अटॅच करून घेतलेला आहे वरचा. आता त्याच्यावरती आपल्याला या साईडने देखील दाब स्टिच देऊन घ्यायची आहे. या साईडने देखील आपण दाब स्टिच देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक कपडा घ्यायचा आहे. जे इथे आपण सेंटरला मार्क केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला तो कपडा अटॅच करून घ्यायचा आहे. तर आपल्याकडे याच कपड्याचा जो कपडा आपण कट केलेला आहे तो शिल्लक आहे. तर तोच कपडा आपण आता कट करून घेणार आहोत. तर आपण आधी इथे साईज बघूया बरोबर होते का. साईज बरोबर होते व्यवस्थित. कट करून सरळ कट करून घेऊया. आपल्याला काय करायचं आहे, हे याच्यावरती असं स्टिच करून घ्यायचं आहे. खालून थोडंसं फोल्ड करायचं आहे. तर आपण काय करायचं आहे, या कपड्याला हे बघा खालून थोडंसं असं किंचित तुंबडायचं आणि त्याला अजून एक फोल्ड करायचं, म्हणजे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि हे जे आपलं सेंटर आहे वरतून त्याला मॅच करून घ्यायचं आहे. तर आधी आपण इथून वरून स्टिच करत घेऊया आणि मग खाली आल्यानंतर आपण त्याला तिथे फोल्ड करून घेऊया. तुमच्याकडे असं मॅचिंग कपडा नसेल तर तुम्ही अस्तरचा कपडा सुद्धा यूज करू शकता. जो तुम्ही अस्तरला यूज केलेला आहे तो तिथे सुद्धा यूज करू शकता. तर हे बघा, हा कपडा आपल्याला जॉईन करायच्या आधी रनर इन्सर्ट करून घ्यावं लागेल. हा वरतून आपण जॉईन करून घेतला आहे फक्त. तर काय करायचं, हे जो एक्स्ट्रा पार्ट आपण सोडलेला आहे इथे आपल्याला हे रनर जे आहे ते इन्सर्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपले रनर डिझाईनचं आहे, चावीच्या आकाराचं आहे. तर तुमच्याकडे जर असे रनर मिळत असतील तर तुम्ही नक्की यूज करा, कारण आपली पर्स वगैरे त्याचा वेगळाच लुक येतो. आणि तुम्हाला जर अशा पर्स ऑर्डर करायच्या असतील तर तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता. ही हँडमेड पर्स तुम्हाला 100 रुपयाला मिळून जाईल माझ्याकडे. आणि तुम्हाला हवी तशी कस्टमाइज करून सुद्धा मिळेल आणि कपडा एकदम प्युअर कॉटनचा यूज केलेला मिळेल. तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. काहीही हवं असो तुम्हाला, पर्स, छोटी पर्स, मोबाईल पाऊच, कमरेला टांगायचं मोबाईल पाऊच, तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर हे बघा, हे इन्सर्ट झालेलं आहे. फोन आला होता त्याच्यामुळे कट झाला व्हिडिओमध्ये आवाज आलाच असेल रिंगटोनचा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण हे रनर इन्सर्ट करून घेतलेलं आहे. आता साईडला सुद्धा आपण स्टिचिंग करून घेणार आहे. तुम्ही घरी सुद्धा स्टिच करू शकता माझे व्हिडिओ बघून. आणि तुम्हाला जर स्टिचिंग करायला आवड नसेल आणि तुम्हाला जर माझ्याकडून शिवून हवं असेल तर तुम्ही मला सुद्धा ऑर्डर देऊ शकता. आज जर ऑर्डर दिली तुम्ही तर तुम्हाला मी डिस्काउंट देईन. तुम्हाला हे 100 रुपयाचं पाऊच मी 80 रुपयाला देईन. तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. कपडासुद्धा A1 क्वालिटीचा वापरला जाईल, डिझायनर वापरला जाईल. हे बघा, आपलं हे पॉकेट इथे रेडी झालेलं आहे एक. आता हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊ. वेल फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे आपल्या पाऊचला, तरच ते छान दिसतात. किती फिनिशिंगने आपलं हे पाऊच दिसत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती अजून एक चेन अटॅच करून घ्यायची आहे. हे बघा, ज्या साईडने तुम्ही ही चेन इन्सर्ट केली होती आतमध्ये त्याच साईडने ही वरची सुद्धा चेन इन्सर्ट करायची आहे. नाहीतर कधी कधी काय होतं, तुम्ही जर नवीन असाल स्टिचिंगमध्ये तर काय होतं, एक चेन आपण इकडनं इन्सर्ट करतो, एक चेन इकडनं इन्सर्ट करतो, मग ते क्रॉस होऊन जातं. त्याच्यामुळे ज्या साईडने आपण चेन इन्सर्ट केलेली आहे त्याच साईडने दुसरी चेन सुद्धा इन्सर्ट करायची. तुमच्या पाकिटाला कितीही पॉकेट असो, प्रत्येक चेन ही एकाच दिशेने इन्सर्ट झाली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता आपण ही चेन सुद्धा इथे अटॅच करून ठेवूया. बॉबिन
आपल्याला शिवणकाम बघणाऱ्यांना खूप सोपं वाटतं, पण काय असतं शिवणकाम करणं खूप कठीण सुद्धा आहे. जर एकटीवरती लोड असेल ना तर ते नक्कीच कठीणच आहे. हे बुटीकमध्ये वगैरे हाताखाली आपण ठेवतो बायांना, पण आपण जे घरगुती स्टिचिंग करणाऱ्या असतो ना, आपल्यावरती लोड भरपूर असतो. तर तो लोड कसा असतो माहिती का, घरचं काम करायचं, मिस्टरांचा डब्बा, सकाळी मुलांचा डब्बा, मुलांची शाळेची तयारी, त्याच्यानंतर कपडे, भांडे, घर झाडझूड, घर पुसणं, जेवण बनवून सगळं सगळं आटपून आपल्याला आपलं शिवणकामसुद्धा बघावं लागतं. आणि त्याच्यामध्ये जर ऑर्डर्स जास्त असतील तर मग बघायलाच नाही, खूप जास्त लोड पडतो. तर याला सुद्धा आपण इथे हे बघा डाबस्टिक देऊन घेऊ. थोडं पुढे सरकवायचं, कारण जाड भाग आला ना की ते आपोआप पुढे सरकत नाही. बघा इथे आपण याला सुद्धा डाबस्टिच देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या चैनीची लाईट गेली, या चैनीचे जे आहेत 2 भाग करायचे आहेत. तुम्ही अशी सुद्धा इथे अटॅच करू शकता, पण ते स्टिचिंगला थोडं जड जातं, त्याच्यामुळे या चैनीचे असे 2 भाग करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक चेन या बाजूने सुद्धा इन्सर्ट करून घ्यायची, स्टिचिंग करून घ्यायची. हे बघा आता हे तुम्ही बघू शकता, ज्या साईडने एक्स्ट्रा पार्ट इकडे आहे त्याच साईडने एक्स्ट्रा पार्ट इकडनं सुद्धा ठेवायचा आहे. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे आपली स्टिचिंग पूर्ण चुकते. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मी खूप हळूवार तुम्हाला शिकवते, कारण मी जेव्हा नवीन होते ना तेव्हा माझ्याकडून खूप भरपूर चुका व्हायच्या, कारण नवीन नवीन आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी स्टिचिंगमधल्या माहिती नसतात त्याच्यामुळे. तर हे बघा आता एक्स्ट्रा पार्ट या साईडने, त्यामुळे आपण एक्स्ट्रा पार्ट या साईडने ठेवलेला. तर इकडनं देखील आपण याला चेनला स्टिच करून घेऊया. थोडं पुढे सरकवून घ्यावं लागतं, कारण जाड भागाला तिथे आपलं कापड पुढे सरकत नाही. हे बघ आता या साईडने देखील आपण डाब स्टिच देऊन घेऊया. इथे देखील आपण डाब स्टिच देऊन घेतलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये रनर इन्सर्ट करून, ही साईडला आपण चेन जी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या आतमध्ये रनर इन्सर्ट करून घ्यायचं आहे. तर हे बघा याचे दोन्ही कोपरे बाहेर काढून घ्यायचे. जसं मी तुम्हाला आधी दाखवलं तसंच सेम तुम्हाला करायचं आहे. इथे सुद्धा कोपरे बाहेर काढलेत. आता याच्यामध्ये आपण चेन इन्सर्ट, हे बघा मी चेन इन्सर्ट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया. हे बघा आपण दोन्ही साईडला व्यवस्थित रनर वगैरे इन्सर्ट करून घेतलेले आहे. आता आपलं शेवटची स्टेप आहे जी आपल्याला आता करायची आहे. तर शेवटची स्टेप जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे, आता आपल्याला आधी ही जी पर्स आहे ती उलट करून घ्यायची आहे. चैनीवरती हात ठेवायचा, नाहीतर ही चैन निघू शकते, त्याच्यामुळे नाहीतर थोडीशी मागे करून घ्यायची. हे बघा आपण उलट करून घेतलेले आहे. तर याच्यावरती आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे दोन्ही साईडला. आता या साईडने देखील आपल्याला शिलाई लावून घ्यायची. हे बघा शिलाई लावल्यानंतर आता हे जे बाहेरची शिलाई दिसते आहे ती दिसू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यावरती पायपिंग करून घ्यायची आहे. अगदी 1 मिनिटाचं काम असतं पायपिंग करायचं, त्याच्यामुळे आळस करायचं नाही आणि त्याच्यावरती पायपिंग करून घ्यायची, म्हणजे ते काम जे आहे आपलं ते एकदम फिनिशिंगमध्ये दिसतं. तर तुम्ही बघू शकता बाहेरून सुद्धा आतल्या बाजूने पॉकेट आपलं किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये दिसते. तरीसुद्धा आपण आता याला पायपिंग करून घेणार आहोत. तर मी याच कापडाचं पट्ट्या घेते 2. हे बघा तुम्ही बघू शकता. तर
दोन्ही साईडला ही पट्टी पुरून जाईल. आणि ही पट्टी अशी आहे की याचे धागेदोरे निघणार नाही. तर हे बघा, आधी हिला सरळ कट करून घेतली, त्याच्यानंतर याचे 2 भाग करून घेतले. आता याच्यावरती आपल्याला अशी ठेवायची आहे आणि फक्त अशी ठेवून याच्यावरती शिलाई लावून घ्यायची आहे. वरतून थोडीशी फोल्ड करा, इथे ठेवा आणि याच्यावरती पट्टी जर मोठी असेल म्हणजे रुंदीला, तर तुम्ही तिला थोडीशी फोल्ड करून घेऊ शकता. जिथे आपली शिलाई आलेली आहे पॉकेटची, जी आपण फिटिंग केली ती शिलाई जिथे आलेली आहे आपली त्याच्यावरतीच आपली शिलाई आली पाहिजे. बघा, आपण याला पायपिंग सुद्धा करून घेतलेली आहे. दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगने आपलं हे पॉकेट दिसत आहे. तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. मी व्हॉट्सअप नंबर देते वरती स्क्रीनवरती, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता. तर 100 रुपीजला तुम्हाला हे पॉकेट मिळून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर मोठी साईजसुद्धा तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल. तुम्हाला हवं तसं तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल. तुम्हाला हँडलसुद्धा लावून मिळेल. जर तुम्हाला हँडल हवं असेल तर तुम्हाला हवं तसं मी कस्टमाइज करून सुद्धा देईल. तर तुम्ही बघू शकता माझी स्टिचिंगची पद्धत आणि फिनिशिंग किती आहे आपल्या शिलाईला ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर तुम्ही नक्कीच मला ऑर्डर देऊ शकता. तर मैत्रिणींनो, विश्वास ठेवून ऑर्डर नक्की द्या. आणि तुम्ही माझे जर कंटिन्यू व्हिडिओज बघणारे माझे सबस्क्रायबर असाल, माझ्या प्रिय मैत्रिणी असाल, तर प्लीज 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 तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करा आणि ऑर्डर नक्की द्या. तर मैत्रिणींनो, आपलं हे पॉकेट हे बघा रेडी झालेलं आहे. आता आपण याला थोडंसं स्क्रू ड्रायव्हरने याचे कोपरे बाहेर काढून घेऊया. याचे कोपरे आहेत ते आपण बाहेर काढून घेतले आहेत. आणि तुम्ही बघू शकता आता किती सुंदर आपलं हे पॉकेट इथे रेडी झालेलं आहे. बघा, याची फिनिशिंग बघा तुम्ही किती सुंदर आलेली आहे. आणि याची डिझाईनसुद्धा तुम्ही बघू शकता. हे बघा, हा आपला एक खण आहे आणि हा मेन मोठा खण जो असतो आपला तो आहे. हे बघा, तर याच्यामध्ये तुम्ही पैसे वगैरे, छोटा मोबाईल वगैरे सगळं काही ठेवू शकता. तर कशी वाटली आपली आजची व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं पाऊच कसं वाटलं ते सुद्धा नक्की सांगा. तर नक्की तुम्ही ऑर्डर देऊ शकता, ऑर्डर प्लेस करू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणींना जय श्रीराम.